श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा. आज माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आमच्या आहोंच्या डब्याला करायची होती मला शेपूची भाजी. शेपूची भाजी मी छान अशी निवडून घेतली आणि पटपट अशी स्वच्छ धुवून कट करून घेतली. मस्त अशी भाजी निवडून स्वच्छ करून घेईपर्यंत मी इकडं मुगाची डाळसुद्धा भिजत घातलेली. छान असे 2 गड्डे लसूणचे मस्त असे सोलून घेतले आणि 5-6 मिरच्या छान म्हणजे थोडीशी तिखट होण्यासाठी भाजी. मस्त आपली मुगाची डाळ भिजलेली आहे. चला तर आता आपण करूया शेपूच्या भाजीला फोडणी. छान असं मी कढईमध्ये तेल घातलं. तेल घातल्याच्या नंतर सर्वात अगोदर मला घालायची होती मिरची. मग काय 2 मिनटं तेल गरम होऊ दिलं आणि त्यात छान अशा कट केलेल्या मिरच्या मी अशा तेलामध्ये घातल्या. तेलामध्ये मिरच्या चांगल्या तडतडल्या. त्याच्यानंतर मी लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्यासुद्धा कढईमध्ये घालून घेतल्या. मस्त असं लसूण हिरवी मिरची छान अशी परतली. त्याच्यामध्ये त्याचबरोबर मुगाची डाळसुद्धा मी परत त्याच्यावरती घातली. चवीपुरतं मीठ मिरची भाजतानाच घातलं आणि छान अशी आपली शेपूची भाजी तयार होणार आहे. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या आहोंना झटपट असा मी डबा दिला. शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी. कसा वाटला मेनू आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणाला आवडते ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. छान अशी आपली शेपूची भाजी शिजते तोपर्यंत माझ्या सुंदर अशा भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. मस्त अशी आपण शेपूच्या भाजीला परत एकदा परतून घेऊया छान असं. आणि म्हटलं चला आता पटपट माझं काम आवरलं. चला आता मला माझं काम आवरून दुसऱ्या कामावरती देखील पोचायचं होतं, म्हणून असं माझं चटाचट चाललेलं काम. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जरूर अशा पद्धतीने शेपूची भाजी ट्राय करा आणि या मग भाजी भाकरी खायला. तोपर्यंत धन्यवाद.